नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी डाळीचे धपाटे ही रेसिपी दाखवणार आहे. यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ असे हे 1-1.5 तासासाठी मी हे भिजत ठेवणार आहे. चला तर मग आता आपण डाळी मोजून घेतलेल्या आहेत. आता या स्वच्छ पाण्याने 2दा धुवायच्या आणि त्या 2 तासासाठी भिजत ठेवायच्या आहे. चला तर आपल्या आता डाळ धुवून झालेली आहे. आपण आता ती भिजत ठेवूया. आता ही डाळ आपल्याला 2 तास भिजवायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ मी यासाठी घेतलेली आहे धपाट्यासाठी. तर आता ही धुवून व्यवस्थित मी भिजत ठेवणार आहे. चला तर मग आपण आता डाळ भिजवूया. आता 2 तास झाले आहे. आपली डाळ आता व्यवस्थित भिजली आहे. ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून निथळून घेतलेली आहे. पूर्ण पाणी त्याचं काढून घ्यायचं आणि आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आणि त्यामध्ये मी अजून काही मसाले ॲड करणार आहे आणि काही भाज्या टाकणार आहे यामध्ये. तर बघा मैत्रिणींनो, आता मी हे घेतलं. आता त्यामध्ये मी लसणाच्या 7-8 पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसूण पूर्ण सोलून घ्यायचं नाही, फक्त वरचे त्याचे टरफलं काढायचे. यामध्ये मी थोडीशी पालकाची भाजी टाकलेली आहे. आपल्याला ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्यामध्ये टाकल्या तरी चालतात. तर बघा मैत्रिणींनो, आता मी 2 डाळी काढून घेतलेल्या आहे. त्यामध्ये पालक आणि लसूण टाकला आहे. लाल मिरची पावडर, हळद आणि आता त्यामध्ये थोडे जिरे टाकले आहे मी. जिऱ्यानंतर आपण आता त्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत. आता त्यामध्ये थोडं हिंग टाकलं आहे आणि नंतर थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण त्यामध्ये. आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि आपण आता हे मिक्सरला लावून घेणार आहोत. मिक्सरमध्ये हे एकदम बारीक करून घेणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, आता आपण हे मिक्सरला लावून झाले आहे. आपण आता हे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत. आता हे मिश्रण सगळं मी बाऊलमध्ये काढलं आहे. आता त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची पीठ टाकणार आहे. आता मी यामध्ये बेसन पीठ टाकलं आहे. यामध्ये बेसन पीठ टाकलं आहे. त्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया. त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आणि त्यामध्ये थोडं नागलीचं पीठ टाकलं आहे मी. तांदळाचं, नागलीचं. आणि आता त्यामध्ये आपण थोडंसं बाजरीचं पीठ टाकूया. आणि आता यामध्ये सर्व गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आपण. आता आपल्याकडं जे पीठ अवेलेबल असतील ते आपण सर्व यामध्ये मिक्स करू शकतो. बघा, आता यामध्ये सर्व प्रकारचे पीठ मी टाकून घेतलेले आहे. आणि आता त्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेऊया. तर अशा प्रकारे सर्व पीठ, भाज्या हे टाकून डाळी आपल्याला यापासून प्रोटीन, व्हिटॅमिन सगळं मिळतं. त्यामुळे अशा प्रकारचे धपाटे करून मुलांना नेहमी खायला घातले पाहिजे. आता हे पीठ आपण भिजवलं आहे. आता हे पीठ भिजवताना पाणी बिलकुल घालायचं नाही. जेवढं आपलं ते मिश्रण आहे डाळीचं, त्यामध्येच जेवढं पीठ बसेल तेवढं त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता आपलं हे धपाट्याचं पीठ भिजून झालं आहे. आता आपण धपाटं लाटून घेतलं आहे बघा मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे आता आपण हे धपाटं लाटून घेतलं आहे आणि आता आपण ते भाजून घेऊया तव्यावर. तर अशा प्रकारे आता आपण हे धपाटं भाजून घेतलेलं आहे. आता ते त्याच्यावर थोडंसं आपण साजूक तूप लावून घेणार आहोत आणि दही आणि चटणीबरोबर ते मी सर्व केलं आहे. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही धपाट्याची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की करून बघा. नमस्कार.